आणि पुढे बघूयात एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे तरुणपणात गोळीबार केलेल्या एका व्यक्तीला वयाच्या 85व्या वर्षी कोर्टानं शिक्षा दिली. होय, वृद्ध व्यक्तीला चक्क दोन्ही बाजूला आधार देऊन कोर्टामध्ये घेऊन जावं लागलंय. हा निकाल संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनलाय. बघूयात. कमरेला बाक आलेल्या या 85 वर्षांच्या आजोबांना कोर्टानं 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आजोबांनी तारुण्यात एका दाम्पत्यावर गोळीबार करून दहशत माजवली होती. त्या खटल्याची सुनावणी तब्बल 34 वर्ष चालली. अनेक आरोपी स्वर्गवासी झाले. त्यापैकी जिवंत असलेल्या 85 वर्षांच्या दीप राय यांना न्यायाधीशांनी 3 वर्षांची कैद सुनावली. म्हणजे तारुण्यात केलेल्या गुन्ह्याची शिक्षा वयाच्या 85 मध्ये मिळाली. 10 मे 1993ला दीपराय आणि इतर साथीदारांनी एका दाम्पत्याला धमकावून गोळीबार केला होता. त्याबद्दल तक्रार दिल्यानंतर हा खटला पुढची 34 वर्ष सुरू होता आणि परवाच त्यावरती निकाल आलाय. परस्पर वादात न झालेल्या गोळीबारात 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत कोर्टानं दोषी ठरवलं. मात्र वृद्धापकाळामुळे सुनावणीसाठी त्यांना दोन्ही हात पकडून कोर्टात आणावं लागलं. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या या खटल्याबद्दल सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते न्यायाला उशीर म्हणजेच न्यायाला नकार असल्याचं हे उदाहरण आहे. तर काही जण कायदा कधी ना कधी आरोपींपर्यंत पोहोचतोच असं म्हणून निकालाचं स्वागत करतायत. मात्र ज्यांना आता चालायला देखील आधार लागतो, ज्यांचं आयुष्य हेच एक कारावास झालंय, त्यांना कोर्टानं वयाच्या 85व्या वर्षामध्ये 3 वर्षांची कैद सुनावली अशी देखील चर्चा रंगतीये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.